आता छावा पिक्चर मध्ये हा साज वापरल्यामुळे छावाचा साज हे गहुमणी सुद्धा आता खूप ट्रेंडिंग आहे. ट्रेंडिंग आहे. वज्रटीक, बेलपान टीक. नमस्कार, सुनेत्रा व्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत सुवर्ण धेनू युनिक स्टोअर मध्ये आणि ही जी मी ज्वेलरी घातली आहे ही रश्मिका मंदानाने छावा पिक्चर मध्ये घातलेली आहे. सो तुम्ही बघू शकता ही युनिक ज्वेलरी आणि अशीच अजून भरपूर काही ट्रेडिशनल पारंपरिक जशी ज्वेलरी आपण म्हणतो ती एक्सप्लोअर करण्यासाठी आपण इथे आलो आहोत आणि त्यासाठी आपण भेट देत आहोत त्याच्या ओनर्सची. तर तुम्ही आपली ओळख करून द्या. माझं नाव दुर्गा पोद्दार आहे आणि आपलं कोल्हापूरमध्ये सुवर्ण धेनू युनिक स्टोअर या नावानं दुकान आहे आणि आपल्याकडे आपल्या युनिटमध्ये आपण 3D बॉक्सेसचं काम करतो जे देवी देवतांमध्ये येतं. तसेच आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची ट्रॅडिशनल ज्वेलरी मिळते जी कॉपर बेस वरती 1 ग्रॅम कोटिंग केलेली असते. तसेच बाकीचे गिफ्टिंग आर्टिकल्स आहेत वेगवेगळे, तुम्ही बघू शकता. आता मी दाखवतेस तुम्हाला. चालेल, तर आपण सुरुवात करूया ज्वेलरी पासून. येस, नक्की. हा डबल पदरी साज आहे. डबल पदरी साजची ट्रेंड तशी पूर्वीपासून आहेच, पण आता छावा पिक्चर मध्ये हा साज वापरल्यामुळे छावाचा साज अशी याची ट्रेंड झालेली आहे सध्या. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गेरू अँटिक फिनिश मिळणार, गोल्डन मधला पण मिळणार. अच्छा, ह्याला पेशवाई पेंडल म्हणतात. प्लस तुम्हाला एक्स्ट्रा वेगळे कुठले पेंडल हवे असतील तर तेही तुम्ही जे रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण कस्टमरला आणि व्यापाऱ्यांना बनवून देतो. अरे वा, मस्तच. याची आम्हाला काय स्टार्टिंग रेंज काय तुम्ही सांगू? याच्यामध्ये 3,500 रुपये स्टार्टिंग रेंज असते. ओके, रिटेल कस्टमर साठी. आणि होलसेल कस्टमर साठी कसं असतं की ते किती शॉपिंग करतात, म्हणजे त्यांच्या त्या क्वांटिटी वरती त्यांचा होलसेलचा रेट डिपेंड असतो. बरोबर. आता मी हा वेअर केलाय, हा जोंधळ पोतचा पॅटर्न आहे. शॉर्ट, जसं की आपण मंगळसूत्र घातल्यानंतर आपल्याला नेकलेस किंवा काही हेवी न घालता छोटच काहीतरी हवं असतं वेअर करायला, त्याच्यासाठी तुम्हाला असा पॅटर्न खूप छान दिसतो आणि अगदी आपलं सौंदर्य खुलून येतं. तुम्हाला खूप छान दिसतंय. तर हा तुम्ही घातला त्यातलाच एक प्रकार आहे. त्यातलाच हा एक प्रकार आहे. हे आहे. अच्छा. तसेच त्याच्यामध्ये असं गहुमणी छोटा वापरून इथे चोकर पॅटर्न पण तयार केलेले आहे. हे गहुमणी सुद्धा आता खूप ट्रेंडिंग आहे. ट्रेंडिंग आहे आता. मस्त. आणि याचंही पेंडंट खूप सुंदर आहे. याचं सुद्धा अगदी ट्रेडिशनल पेंडंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे पेंडल्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये सुद्धा. त्यात तुम्ही हे शॉर्ट चोकर मध्ये पण घेऊ शकता, हे घेऊ शकता. आणि याला असा तो ट्रेंडिंग क्रिस्टल आहे तो पण तुम्ही वापरलाय चोकर सेट मध्ये. खूप सुंदर. आणि इयररिंग्स विथ इयररिंग्स आहेत. दोन्ही सेट विथ इयरिंग्स. याची कॉस्ट किती पर्यंत? याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला 1,600 रुपये पासून स्टार्टिंग रेंज आहे. ओके, खूपच छान. आणि त्यात ही व्हरायटी आहे सगळी आपल्याकडे. हो, भरपूर डिझाईन्स आहेत. प्रत्येकाची चॉईस वेगळी असल्यामुळे डिझाईन्स मध्ये खूप व्हरायटी आहे. बरोबर. आणि डिझाईन मध्ये, पेंडंट मध्ये हे ठुशीचाही प्रकार इथे दिसतोय. आपण तेही बघूयात नंतर. खूप छान. हा काय प्रकार आहे आता? हा वज्रटीक पॅटर्न आहे. वज्रटीक, बेलपान टीक जे आपल्या गळ्याबरोबर घालण्याचे ट्रेडिशनल आहे, जे की आपल्या साजच्या वरती आपण गळ्यात घालतो. बरोबर. ते पॅटर्न्स आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे वेगवेगळे अँटिक असे डिझाईन्स मध्ये उपलब्ध आहेत. अच्छा, म्हणजे ट्रेडिशनल कम अँटिक आपल्याकडे सगळी व्हरायटी आहे. आता हे प्रॉपर तुम्ही जर पाहत असलात तर बघा तुम्ही, म्हणजे तुम्ही बघताय, तुम्हाला लक्षात येईल त्याचं जे काम आहे एकदम बारीक आहे आणि प्रॉपर क्लिअरिटी मध्ये काम आहे. जसं सोन्याचे दागिने काम म्हणजे आपण करतो, बरोबर, त्याप्रमाणेच त्याचं काम केलेलं आहे. खूप सुंदर. अगदी आपण सोन्याचा दागिना याच्या बाजूला ठेवला तरी तो आणि हा अगदी मॅच करेल इतकी त्याची क्लिअरिटी आहे. बरोबर, मस्तच. खूप सुंदर आहे. हा एक अतिशय गोड दिसतोय. याची किती पासून स्टार्टिंग? याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन शेड मध्ये रेग्युलर घेतलात ना तर त्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये पासून स्टार्टिंग रेंज आहे. आणि गेरू अँटिक मध्ये घेतलात तर साधारणतः 2,500 रुपये पासून पुढे बसतात. अच्छा. आणि व्हरायटी भरपूर आहे, जसे सॅम्पल सगळे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. तर हे जे दागिने आहेत याच्यामध्ये एक अँटिक मध्ये नेकलेस बनवलाय आणि लक्ष्मी हार जो आपला ट्रेडिशनल दागिना आहे तोच लक्ष्मी हार थोडा आपण स्टोन मध्ये युज करून बनवलंय. बरोबर. खूप सुंदर आहे हे मला नाही वाटत कुठे बघायला मिळेल कोल्हापूर शिवाय. तर खूप सुंदर बघा हे. आता काही वेळा काय होतं की गोल्डन शेड मधला जो प्लेन येतो तो आजकाल नको असतो मुलींना वगैरे. बरोबर. पण तो घातल्यावर छान दिसत असतो, तर तोच लुक थोडा त्यांना चेंज करून आपण त्यांच्यासाठी हा असा स्टोन मध्ये तयार केला. अतिशय सुंदर. तसंच आपल्याच ट्रेडिशनल मध्ये काही थोडं साऊथ स्टाईल मध्ये मागतात लोक, त्याच्यासाठी आता आपण हे अशा पद्धतीचं पण बनवलेलं आहे लक्ष्मी हार अँटिक मध्ये. अच्छा. आणि त्याला हे खालती हे रेशीमचा जे पुतळा पॅटर्न आपला येतो तोच थोडा ट्रेडिशनलचाच आहे हा दागिना, पण तो थोडा नवीन पद्धतीने आणि रॅशही होणार नाही जर कधी हे आहे. तसेही आपले सगळे छान याचं सगळं काम आहे, कारागिरी, तर तो काही प्रश्नच नाही. पण आजकाल मुलींना हे असं याच्यामध्ये हवं असतं रेशीम वर्क मध्ये. सो ते पण ट्रेंडिंग प्रकार आपल्याकडे आहे. याची किती पासून कॉस्ट आहे आपल्याकडे? याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः
3600 ते 3800 पासून पुढे रेंज जाते, अच्छा. जे की याची प्राइस तुम्हाला 5,500च्या आसपास असते. बाहेर मिळणार. हा, आणि आपलं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे त्यामुळे आपल्याकडे आपलं ऑलमोस्ट almost 30% हो. डिस्काउंट गेरू ज्वेलरी वरती असतो आपल्या बरोबर. कस्टमरला. बरोबर, खूपच सुंदर. आणि हे 1 ग्रॅम मध्ये आहेत का सगळे? हा, सगळे 1 ग्रॅम अच्छा. कोटिंग मध्ये आणि येणार वॉरंटी पण आहे याची. तुम्हाला. येस, हा बकुळी हार आहे. हाही अच्छा. आपला ट्रॅडिशनल दागिना आहे, जो वा. बकुळीच्या फुलं जी छोटी असतात हा हा. त्या छोट्या छोट्या बकुळीच्या फुलांच्या स्वरूपात हे तयार केलेलं वा, आहे. सुंदर. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला कसं आहे, हा पारंपरिक जो दागिना आहे हा हा. गोल्डन, हा, तसा हा. हा अँटिक मध्ये आहे. तुम्हाला गोल्डन पण मिळणार, अँटिक शेड Antique मध्ये मध्ये पण पण. मिळणार. वा. अँटिक मध्ये थोडा आपण स्टोन वापरून ह्याच्यामध्ये काम केलेलं हा, आहे. हा, हा. अच्छा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे वेगळे प्रकार वेगळे आहेत. डिझाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये. प्रत्येक याच्यामध्ये पेंडंट हा, वेगळं आणि आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1 पदर, 2 पदर आणि 3 पदर अच्छा. तुमच्या हवे जसं तुम्हाला हवं असेल तसं त्याप्रमाणे तो मिळणार. तुम्हाला मिळणार. आणि कशी आहे स्टार्टिंग रेंज ह्याची पण? बकुळी हार मध्ये तुम्हाला 1900 रुपये पासून स्टार्टिंग अरे रेंज आहे. वा. 1900 रुपये पासून 5,500 रुपये पर्यंत रेंज आहे अच्छा, आपल्याकडे. अतिशय सुंदर, मस्त. आता हे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत, हा हा. ज्याच्यामध्ये हे चौकोनी पुतळा आहे, अच्छा. हे आपल्याला गळ्याबरोबर बसतंय. हे हा, हा. जवमणी माळा आहे, हा हा. जी आपली साजमध्ये मणी वापरतो आपण, बरोबर. जवमणी. त्या हा, हा. जवमणीमधून अशी सिंगल माळा, ज्यांना हा, हा. खूप जाड किंवा हेवी ज्वेलरी नको आहे बरोबर. त्यांच्यासाठी सिंगल हा ज्वेलरी. हा. हे पुतळा हार मध्ये येणार हा, तुम्हाला. हा. तसंच ह्यात हे गेरू पॉलिश, हे गोल्डन पॉलिश. अच्छा. पुतळामध्ये आजकाल मंगळसूत्राची जी फॅशन आहे वा. त्यातला हा पुतळा मंगळसूत्राचा पॅटर्न. वा, मस्त. त्याच्यानंतर मग हे असे पुतळा पोहळा असे एकत्र हा, हा. केलेले वेगवेगळे असे डिझाईन्स येणार तुम्हाला. बरोबर, सगळीच व्हरायटी इथे मिळणार आहे म्हणजे आपल्याला. आणि याची हो. स्टार्टिंग रेंज काय? याच्यामध्ये 600 रुपये स्टार्टिंग रेंज अरे आहे. वा, म्हणजे अगदी अगदी- अफोर्डेबल किमतीमध्ये अगदी आहे. बेसिक रेंज. कोणीही घेऊ शकतं नक्कीच. खूपच सुंदर. हा शिंदेशाही तोडा आहे, अच्छा. जो की पूर्वीपासून सोन्यामध्ये बनवला जात हा, होता. हा, हा. आजकाल सोनं इतकं महाग झालंय. हो, हा बरोबर. कमीत कमी तुम्हाला 200 ग्रॅम आत्ताच्या ह्याच्यामध्ये ह्याचं साधारण 200 ग्रॅम वजन जातं अच्छा. चांदीमध्ये. हा मूळचा सोन्यामध्ये दागिना वापरायचे पूर्वी, हा, हा. त्यावेळेला 400 ग्रॅम सोन्यामध्ये बनवायचे. अच्छा. आणि राणी सरकार वगैरे जे आहेत ते हा, लोक हा. हा म्हणजे हा मूळचा शिंदे घराण्याचा दागिना हा, आहे, हा. शिंदे सरकार. अच्छा. तर हा शिंदेशाही ते लोक घालत होते हा, त्यावेळेला हा. 400 ग्रॅमच्या वजनामध्ये. असायचं. आणि हा. आजकाल 400 ग्रॅम सोन्यामध्ये काय आपण बनवू शकत नाही, नाही. बरोबर. तर तो ट्रेंड चांदीमध्ये आलाय. हा, हा. चांदीमध्ये साधारणतः तुम्हाला 150-200 ग्रॅम पर्यंत तो तोडा बनवून बसतो. मिळतो. हा, हा. आणि हे त्याचाच हा, प्रकार त्याच्यामध्येच हे बोलू मध्ये त्याच्यामध्येच हा गळ्यातला पीस आहे तो. आणि हा. त्याचे हे कानातले. वा, हा नवीन एकदम युनिक एकदम व्हरायटी unique आहे. आम्हाला बघायला मिळाली इथे. खूपच सुंदर. हे ऍक्च्युली ट्रॅडिशनलच आहे हा, आपलं हा. पूर्ण. बरोबर. पण आजकाल हा ट्रेंड पुन्हा लक्षात पुन्हा लोकांच्या आलाय. हो. तो छावा पिक्चर मध्ये रश्मिका मंदानाच्या गळ्यामध्ये हा पीस आहे आपला. अच्छा, ओके. आणि सांगायचं म्हणजे ही जी ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल गेलेली ती, अच्छा. त्यातली भरपूर ज्वेलरी आपल्याकडून गेलेली आहे अरे वा, त्यांच्या अरे वा. मुलीसाठी. हे आम्हाला छान तुम्ही सांगितलं की छावा पिक्चर मध्ये जी हो. ज्वेलरी आलेली आहे ती आपल्याच शॉप मधली आहे. आणि हाही त्यातलाच काहीतरी वेगळा प्रकार. हा चांदीमध्ये वेगळा एक चांदीमध्ये. अँटिक दागिना अच्छा. आहे. तर चांदीमधले जे अँटिक दागिने वगैरे हा. असतात ते आपण असे वेगवेगळ्या कस्टमरच्या वा. रिक्वायरमेंट प्रमाणे बनवून देतो. खूपच सुंदर. हा बोरमाळ मधला अँटिक पीस अच्छा, बोरमाळ मधला अँटिक पीस. हा खालती एक गळ्याजवळचा सेट, ज्याला चंद्रकोर आहे, वज्रटी. वज्रटीक आहे. हा. त्याच्यानंतर हा आंबेहार. अच्छा, आंबेहार. हे आपलं कोल्हापुरी साज. हा. बाकी हे बेलपांटिक साज आहे. अच्छा. हे अँटिक मध्ये लक्ष्मी हार. हा हा. हे अँटिक मध्ये नेकलेस, रेशीम पुतळा. हा हा. आणि हे मंगळसूत्र आपले हे छोटे. जडामध्ये फॅन्सी मंगळसूत्र. अच्छा. आणि हे तुम्हाला पुन्हा वज्रटीक मधले पॅटर्न्स आहेत. हा हा. हे गहूमणीमध्ये एक अशी सिंगल लेअर मध्ये आपण एक नवीन माळ तयार केली. अच्छा. नंतर हे आपलं वरती लक्ष्मी हार. हा. आता हे जे असतं हे बारीक लांबकुळ असतं ते आपलं गहू माळ म्हणतात त्याला. हे गहूमणी आणि गहूमणी. आणि हा जो आहे हा बोरमाळ. हा बोरमाळ. हा, तो ह्याच्यात माझं कन्फ्युजन होतं नेहमीच. आणि हे आपल्याकडे इयरिंग्सची भरपूर व्हरायटी आहे. तुम्ही बघू शकता लहानपासून ते मोठ्यापर्यंत. इयरिंगची स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे? 200 रुपयापासून 650 रुपयापर्यंत रेंज आहे. म्हणजे 200 रुपयापासून आपल्याला इकडनं भरपूर व्हरायटी मिळणार आहे. नथांची व्हरायटी भरपूर आहे. आणि शिवाय आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे आपल्याला हवं ते इथे ऑर्डर करून मिळणार आहे. तर आता ही मंगळसूत्राची व्हरायटी आपण बघतो इथे. मंगळसूत्रामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या डिझाईन्स आहेत. आणि तुम्ही बघत असाल तर हे मंगळसूत्र अगदी सोन्यासारखं दिसतंय. मुळतः हे जे दागिने आहेत हे तुम्हाला दाखवायचं म्हणजे कॉपरवरती तयार केलेले असतात. अच्छा. हे कॉपरवरती तयार केल्यामुळे काय होतं ना की याची जी फिनिशिंग आहे ही प्रॉपर सोन्यासारखी दिसते. अच्छा.
मस्तच, खूप सुंदर. आणि त्यात व्हरायटी पण खूप आहे आपल्याकडे, खूप डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि लहान मोठे म्हणजे 30 इंचापासून 36 इंचापर्यंत वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत त्याच्यात. अच्छा. आणि रेंज म्हटलात तर 2000 रुपयापासून 3,500 ते 4,000 रुपयापर्यंत याची रेंज आहे. अरे वा, खूप छान. म्हणजे सोन्यासारखी वस्तू आपल्याला अतिशय रिझनेबल मध्ये मिळणार आहे. आजकाल सोन्याचा हा दागिना घालायचा म्हटलं तर तुम्ही 5 ते 6 लाख रुपये गळ्यात घालून फिरताय. बरोबर, असं होतंय. तर ते तुम्ही पैशाला सुद्धा परवडणारं नसतं बऱ्याच वेळा, आणि घालून जाण्याची भीती पण वाटते बाहेर. मग ते टेन्शन आपलं रिलीफ करण्यासाठी तुम्ही या प्रकारचे दागिने वापरणं खूप पटकन सोयीस्कर आहे. बरोबर, अगदी. आणि याच्यामध्ये पण खूप रेंज मिळणार आहे आपल्याला. हो, आपल्याकडे एक अशी ह्याची जी सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये आपण 1 वर्षामध्ये कस्टमरला 1 पॉलिश फ्री देतो. अच्छा. तर काय असतं की साधारण 1 वर्षामध्ये ते जे वापरतात त्याच्यानंतर थोडासा पॉलिशमध्ये फरक पडत असतो. तर लोकांना वाटतं दागिना खराब झाला, तर असं नाही. आपण वापर करतोय म्हणून त्याचं कोटिंग कमी होत असतं. तर ते कोटिंग हा कॉपरवरचा दागिना असल्यामुळे तुम्हाला ते रिकोट करता येतात. बरोबर. रिकोटिंग केल्यानंतर तुम्हाला 1 वर्षांनी आहे असा दागिना पुन्हा हातात येणार आहे. कारण आपली पॉलिशची सुविधाच अशी आहे की आपण हे आहे हेच पॉलिश त्यांना नवीन करून देणार. त्यामुळे सेम मंगळसूत्र तुम्हाला 1 वर्षानंतर परत मिळणार. मस्त, खूप छान. आपले 3D फ्रेम्स आहेत. अच्छा. 3D फ्रेम मध्ये आपले अंबाबाईचे फ्रेम्स आहेत, सोबतच आपले स्वामी समर्थ, बाळूमामा असे बाकी वेगवेगळ्या देवी देवतांचे जसे हवे तसे आपण कस्टमाइज करून देतो. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचं पण इथे दिसतंय. खूपच छान, मस्त. आणि लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत भरपूर व्हरायटी आहे. जसं आपण बघतो इथे मोठ्या मोठ्या साईज सुद्धा आहेत. आणि खूप छान अशी ज्वेलरीचं शॉप असल्यामुळे महालक्ष्मीला ज्वेलरी खूप सुंदर घातलेली, एकदम 3D म्हणतायत ना, ते अगदी 3D वाटतंय की खरंच महालक्ष्मी आपल्या घरात आलेली आहे. वा, सुंदर. आणि खूप व्हरायटी आहे. इवन प्रत्येक बघू शकतो आपण, प्रत्येक साडीचा रंग पण वेगळा वेगळा आहे. अतिशय सुंदर, मस्त. हाही ब्लू कलर खूप छान दिसतोय साडीचा. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि हे त्याच्या शिवाजी महाराजांची फ्रेम आहे शस्त्रांची, गिफ्टिंग साठी किंवा म्हणजे भरपूर जाते गिफ्टिंग साठी. प्लस आपल्या घरी डेकोरेशन मध्ये आपल्याला की आपण एंट्रन्स मध्ये आल्यानंतर हॉल मध्ये लावायला खूप सुंदर. बरोबर. थोडासा इतिहासाचा ठेवा जपला. हो. आणि इथे हे विठ्ठल रुक्मिणी, किती सुंदर. आजूबाजूला दिवे पण आहेत आणि फ्रूटची अशी डिश, असं खूप सुंदर सजवलेलं आहे. अशा तिकडच्याही फ्रेम आपण बघू शकतो. आपल्याकडे फ्रेमची स्टार्टिंग रेंज काय आहे? स्मॉल साईज मध्ये म्हटलं तर 1100 रुपयापासून स्टार्टिंग आहे. आणि हे जर तुम्ही पाहताय हे प्रीमियम साईज आहे, 18x20 पासून पुढचे. याच्यामध्ये कसं जे काम केलेलं आहे हे प्रीमियम असतं, त्यामध्ये तुम्हाला 6000 रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे. अच्छा. प्लस यामध्ये आता तुम्ही 2 प्रकार पाहताय, सिल्वर आणि गोल्डन. अच्छा. तर सिल्वर कोटिंगला साधारण 15 वर्ष आपलं लाईफ असतं. आणि तसंच गोल्डन कोटिंगला 25 वर्ष आपण फुल गॅरंटी देतो, कारण आपण कोटिंग त्या लेवलवर केलेलं असतं. प्रॉपर 24 कॅरेटचं गोल्ड कोटिंग असतं हे. अच्छा. मूर्ती आपली ह्याची मार्बल पावडर मध्ये आपली मूर्ती असते, त्यामध्ये साडी प्युअर सिल्क वापरली जाते, जेणेकरून हे 25 वर्ष तुमचं आम्ही जे गॅरंटी देतोय तेवढं टिकलं पाहिजे. त्या हिशोबानं ह्याचं डिस्क्रिप्शन आहे सगळं. अच्छा. आणि चेहरा पाहिला तर अगदी जसा आता मंदिर मध्ये जो चेहरा बरोबर तसा सेम चेहरा आहे. सेम चेहरा आहे. खरंच अक्षर असं वाटतंय की आपल्याकडे बघते आणि आपल्याला आशीर्वाद देते. खरंच मस्त, अतिशय सुंदर. आणि मुख्य म्हणजे सगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे. तर आपल्याला जे अफोर्डेबल आहे आपण त्या पद्धतीत घेऊ शकतोय. आता इथे आपण बघूयात दगडूशेठ हलवाई, श्रीमंत दगडूशेठ हलवाईची गणपतीची मूर्ती इथे दिसतीये. हा संपूर्ण 24 कॅरेट गोल्ड कोटेड मध्ये आहे गणपती. आणि जसं की आपले गणपतीचे तर भक्त सगळीकडेच आहेत. होय. आणि हा भरपूर ठिकाणी जातो. आणि मूर्ती म्हटलात तर जसं आपली दगडूशेठची जी आहे तशीच मूर्ती आहे, म्हणजे काही तुम्हाला फरक जाणवणार नाही याच्यामध्ये. बरोबर. अगदी सुवर्ण सोहळं जे आहे, हार आहे, कान आहेत, अगदी तसेच्या तसेच सगळे सुंदर, मस्तच. आता हे जे दगडूशेठचं आपलं 3D बॉक्स आहे हे तुम्हाला इथे कोल्हापूरला आमच्या युनिटला मिळणारच आहे. अच्छा. पण तसंच हा पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे खरेदी करायचं असेल तर पुण्यात सुद्धा खरेदीला हा उपलब्ध आहे. अच्छा. आणि बालेवाडी स्टेडियम समोर आपलं सुवर्ण धेनू हे तिथेही शॉप आहे, तिथेही तुम्हाला हा मिळणार आहे. अच्छा. वा, छानच. त्या चांदीमध्ये फ्रेम्स येतात रेग्युलर गिफ्टिंग साठी किंवा कॉर्पोरेट गिफ्टिंग
काही जणांना आता गणपती, दसरा, दिवाळी आले, कॉर्पोरेट गिफ्टिंगची गरज असते, तर त्याच्यामध्ये आपलं हे क्वांटिटी बेस वरती जात असतं. त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळ्या देवी देवतांचे फ्रेम्स असतील किंवा वेगवेगळे युनिक गिफ्ट तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि पूर्ण सेट पण आहे चांदीच्या भांड्यांचा आणि छान असं फ्रूट डिश वगैरे. हे गिफ्टिंग साठी खूप चांगला. या फ्रेम्सच्या स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे? याच्यामध्ये 350 रुपयापासून साधारणतः 1500-2000 पर्यंतची रेंज. अच्छा, म्हणजे अगदीच रिझनेबल आहे. अष्टविनायक दर्शनचं पण इथे फ्रेम दिसते. अष्टविनायक येतं, अष्टलक्ष्मी, लक्ष्मी, गणपती, साईबाबा, बाळकृष्ण, मस्तच, तिरुपती बालाजी, असे सगळे वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये. आता आपण इथे बघूयात. इथे सुद्धा देवी देवतांच्या मूर्ती आहेत. खूपच सुंदर. हे सुद्धा गिफ्ट ऑप्शन म्हणून देऊ शकतो. आणि कामधेनू गाय पण आहे. हो, हे सगळे 24 कॅरेट गोल्ड कोटेड आहेत. गजलक्ष्मी, गजलक्ष्मी आहे, कामधेनू आहे. हे गिफ्टिंग साठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. आणि हे खालती डॅशबोर्डवरती ठेवण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या मूर्ती आहेत वेगवेगळ्या. मस्तच, खूप सुंदर. आणि हा आपला सोलर दीप आणि सुवर्णदीप हा सेक्शन आहे. हो, हे आपलं फेमस आहे, तर याबद्दल पहिले आम्हाला काहीतरी सांगा. हा सुवर्णदीप दिवा जो आहे हा पंचधातूपासून बनलेला दिवा आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथे पंचतारांकित तारामंडल दिलेला आहे. याच्यामध्ये समस्त ब्रह्मांडाची पॉझिटिव्ह एनर्जी कलेक्ट करायची याच्यामध्ये पॉवर असते. त्याच तारायंत्रावर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आहे. त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालून इथे प्रज्वलित करून इथे तुम्हाला याच्यावरती एक भीमसेन कापूरचा थोडा तुकडा ठेवायचा. आतल्या गरमीमुळे याचं इव्हॅपोरेशन होतं. जसं की भीमसेनचा एक स्वतःचा सुगंध असतो, तो आपल्या वास्तूमध्ये दरवळतो, त्याच्यामुळे वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण होते. प्लस भीमसेनी वापरतात त्याच्या मागे एक आध्यात्मिक दृष्टिकोन असा आहे की वास्तूमध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा येणं गरजेचं असते. तर काही वेळा जी नकारात्मक ऊर्जा असते ती जाऊन सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे यावी याच्यासाठी ते यूज केलं जातं. जसं की आपण दिवा लावल्यावर आपला गणपती आराध्य दैवत आहेत, त्यांचं नामस्मरण करतो, त्यांची इथे स्थापना आहे. इथे श्रीयंत्र आहे, इथे कुबेर यंत्र आहे. लक्ष्मी प्राप्ती जरी होत असेल तर ती त्यावेळेला आपल्याकडे स्थिर राहील ज्या वेळेला आपल्याकडे कुबेराचा आशीर्वाद असेल. त्यामुळे कुबेर यंत्र ह्यात खूप महत्वाचं आहे. तर हा असा टोटली सगळ्यातून म्हणजे इम्पॅक्ट हा खूप छान आहे वास्तुशास्त्रासाठी आपल्याला. आणि जसं की कपूर हवन हे पूर्वी करतच होते, तर तो कन्सेप्ट जो आजच्या काळामध्ये थोडा मागे गेलाय तोच आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवून आपण ही दिव्याची निर्मिती केलेली आहे. खूपच छान, मस्त. ही एक खूप छान वस्तू तुम्ही आम्हाला इथे दाखवली. हो, हा शिंदेशाही तोड्यातलाच प्रकार आहे. हा कॉपर मध्ये असल्यामुळे याची प्राइस असते 3600 रुपये. हा तुम्हाला कस्टमरला डिस्काउंट करून 1300 रुपयाला मिळतो. आणि याला लाईफ टाइम गॅरंटी आहे पॉलिश. म्हणजे आपल्या लाईफ टाइम हा असाच राहणार. जास्त कसंही तुम्ही वापरू शकता त्याला. मस्तच, खूप छान. आपण आता 3D बॉक्स मधली अंबाबाईची मूर्ती तर पाहिलीच आहे, पण ही जी मूर्ती आहे जे आता तुम्ही अंबाबाईच्या देवळात जाऊन अंबाबाईचं जे दर्शन घेता ती जी मूर्ती असते पूजेत, ती ही अखंड मूर्ती आहे. म्हणजे त्या साडीच्या आतमध्ये ही अशा पद्धतीची मूर्ती आहे. आणि ही पूर्ण शास्त्रानुसार बनवलेली आहे. जसं की पूर्ण मूर्ती, ह्याची गधा, माळुंग, पानपात्र, अंबाबाईच्या माथ्यावरती नागाचा पणा आहे. अंबाबाईच्या मूळ मूर्तीमध्ये जी ही चिन्ह आहेत ती पूर्ण याच्यामध्ये रेखांकित आहे. शास्त्रपूर्ण मूर्ती आहे. आणि अशा पद्धतीची मूर्ती सुद्धा आपल्याकडे मिळते. भरपूर जण अशी मूर्ती घेऊन जातात. त्याच्यामध्ये सजवलेली मूर्ती पण मिळते, साडी घालून पूर्ण जशी आता मंदिरात आहे तशी पण मिळणार. बरोबर. आणि अशी तुम्हाला मूर्ती हवी असेल तर मूर्ती सुद्धा मिळते. खूपच छान. तर दुर्गाताई, तुम्ही खूप छान अशी ज्वेलरी आम्हाला इथे दाखवली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. तुमचेही धन्यवाद की तुम्ही इतकं सगळं छान दाखवलंय. नक्कीच. तर या युनिक ज्वेलरी मधली तुम्हाला कोणती ज्वेलरी सगळ्यात जास्त आवडली? जशी मला आवडली आहे ही छावा मूवी मधली ज्वेलरी, हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉगला सबस्क्राईब करा. आपण इन्स्टा पेजवरही आहोत, तिथे सुद्धा आम्हाला फॉलो करा. या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.